तोंडानं सांगू गड्या मी आता माधुरीले? हा, माझ्या पोरीनं असं असं केलं म्हणून. आता सांगन नाही तिले स्वतः समजन तर ती कुणी अजूनही म्हणून मले काय पाय ना म्हणून किती लपवता म्हणून तुम्ही नाही काय. जाऊ दे, सांगूनच देतो तिले, माहीतच पाहिजे घरातल्या काही गोष्टी. अरे बापरे बंटी, जेवून राहिला का बाबू? जेव ना, जेव. असं जेवा लागते घरचं, पाय बरं किती चांगलं लागते. हा, कुठं काय आणलं रे दादा? सगळं बंद आहे ना, सगळे दुकानं बंद आहे आज. आज माहिती आहे का दुकानवाले काकानी का त्याची दुकान बंद आहे. तब्येत खराब झाली म्हणते, दवाखान्यात गेले म्हणते, त्याची दुकान बंद आहे म्हणून काहीच नाही आणलं. दुकानातून कशी आणू मग मी? तब्येत खराब झाली, दवाखान्यात गेले. दवाखान्यात हा, बंटीची होते, बंटीला नेते मग दवाखान्यात, मग डॉक्टर औषध देते. काकाची झाली. हो, ते काका खाय ना कुरकुरे खाय, चॉकलेट खाय, द्यायचं दुकान होतं तर मग झाली त्याची तब्येत खराब. आता नेलं द्यायला दवाखान्यात. आता मग पोटात किडे झाले म्हणते, कुरकुरे खाल्ले, चॉकलेट खाल्ले, आता खात नाही ते. आता खाणार नाही. आता डॉक्टर इंजेक्शन देते, गोळ्या देते, औषध देते, सगळं देते. मग आता नाही खाणार ते काका. आजी घरी जेवतो, घरी नाही खात कुरकुरे. आई सांगते खराब असते ते, खात नाही, खाऊ नसते. हो, लय लवकर समजदार झाला तू, बरं झालं बापा. नाही तर रोज रोज तेच धंदा, उठलं का जाय दुकानात, उठलं का जाय दुकानात. तू कुठं चालली हे घेऊन? आई मी कुठं जाऊ, मी आता स्वयंपाक करतो म्हटलं. याला थोडेसे पोहे करून दिले ह्या म्हणे मी पोच खातो म्हणे आज. त्याला कुरकुरे सांगितलं का नाही खराब असते म्हटलं, तर त्यानं मग आज हेच मागितलं. म्हटलं काय बाबा खात आता. आणि आता पोळ्या करतो म्हटलं, पोळ्या करतो ना भाजी करतो. पण तुम्हाला विचारतो म्हटलं बापाईले कायची भाजी करू काय नाही तर अजून मला म्हटलं की कायले केलं ते कायले केलं. हो, मी काय म्हणतो माधुरी, एक गोष्ट ऐकतं का माईवाली? बोला ना, ऐकून. एक काय दोन गोष्ट ऐकतो, सांगा तुम्ही काय झालं काय नाही. काही पाहिजे का तुम्हाला? बरं नाही वाटत काय? अहो बरंही वाटून राहिलं आणि सारं वाटून राहिलं. काय सांगू तुला आता. आपल्याची पोट्टी आली काय घरी? हा, आली रुपी आली नाही आहे. रुपाली ताई आल्याच नाही अजून. काऊन, काय झालं रुपाली ताईले? अहो ते हे नाही का गंगाराम काका नाही का, गंगाच्या घरचे, त्यानं सांगितलं बाई मले, म्हणे रुपा आहे ना म्हणे, रुपा एका पोराच्या गाडीवर येत असते म्हणे बसून. हा, आता काय हे आहे बाई ही गोष्ट. तर म्हटलं आता विचारपूस करावं म्हटलं, घरात सांगावं म्हटलं. अजून असं होईल म्हटलं काही कमी जास्त झालं तर आईनं आमच्या कानावर गोष्ट टाकायला पाहिजे होती. तर जरासं याला विचारतो बाई घरी आले काय म्हणते तो काय नाही तर मग असं होईल सनसन करण बाई तो अजून. सापडली की पडली तर मारून फारून देईन अजून. तेही तशीच न थोई तसाच, मग आफत नाही तर आफत होऊन जाईल. हा बाई बरोबर आहे, काढाच लागून गोष्ट. त्या दिवशी कनी मलाही सांगितली गंगा काकूनं. मी गेली होती कनी, याले पाहत गेली होती, हा होता रे घरी त्या दिवशी, मलाही सांगितली. पण गंगा काकू इथे, गंगा काकूवर कोण भरोसा करून म्हटलं. आणि मी तुम्हाला सांगितली असतं तर तुम्ही हेच म्हटलं असतं का नाही इथे कुठे बोलते बा गंगा काकू, म्हणून मग मी काही बोललीच नाही. मी म्हटलं आता माहित पडते म्हटलं समोर अजून जर कोणी सांगितलं तर मग आईला सांगू म्हटलं आपण ही गोष्ट, म्हणून मी गोष्टच नाही काढली. नाही तर म्हणून तुम्ही का मला सांगितलं म्हटलं माहित होतं तर. नाही व माधुरी, अशा वेळेस अशा गोष्टी काढायच लागते, या गोष्टी लपवानी लागत. ह्या माहिती आहे का, आता तू सांग तेच काय खोटं बोलन काय गंगा, एवढ्या भार थोडी खोटी बोलते ते. आता मॅट आहे ती रेखाची बास बोलून नाही राहिली जराशा गोष्टीसाठी म्हणा, पण अशी खोटी गिटी नाही बोलू शकत. एकदम बाई कोणाच्या पोरीची बदनामी करत असते का बाई कोणी? हा, जे खरं आहे तेच सांगन ना आई. आणि त्या दिवशी कनी मी स्वतः रुपाताईले पाहिलं फोनवर कनी, मेसेज करून राहिल्या होत्या आणि हसून हे करून राहिल्या होत्या. मग मी म्हटलं गड्या, म्हटलं ताईले बोलली तर मला त्या बोलल्या उलट्या, तुम्हाला काय करायला लागते वहिनी, आपल्या याच्यात लक्ष देत जा आणि मग करन मी माझ्या मनानं करन, असं करन, अशा बोलल्या बा. मग तेव्हापासून मी ताईले काही बोललीच नाही. मी म्हटलं जाऊ दे म्हटलं, काय बोलावं म्हटलं येईल म्हटलं, आता म्हटलं येईल काही समजून घ्यायच्या परिस्थितीतच नाही म्हटलं, तर मग आपण काय म्हणावं म्हटलं. बरं टेन्शन नको घेऊ, आता येऊ दे, त्याला येऊ दे आणि तिच्या बाबाला येऊ दे, त्याच्या समोर आता मी बरोबर हे काढतो आता गोष्ट. आई मग रुपाली ताईला अजून येईन ना, म्हणून आईनं म्हणून अशी कोण गोष्ट केली म्हणून नाही का. बरोबर करतो मी, पाहिजे तर खरी तू आता येऊ दे त्याले. अरे माधुरी, अन्नात यासाठी अन्नात आम्ही एवढे जेवण, तू काय एकटी जेवशील काय? मग जाय घेऊन येतात त्यासाठी, सोबतच जेवू आपण सगळेजण. हो सोन बाई, घेऊन या तुमच्यासाठी, तुम्हीच काय एकटे जेवता मग. हा, सोबत बरं वाटते जरासं. कायले सोबत आणा लागते? हा, जेवा लागते सोबत. सुनवायऱ्या काही सोबत जेवत असते काय? हा, घरातले मोठे धाटेच फक्त सोबत जेवते. आता हे पद्धत काय बदलवायची आहे का घरातली? जशी आहे तशी चालू द्या ना. माधुरी जाय ताटान तुझ्या. नाही असू द्या ना, मी वाढतो ना तुम्हाला. मग अजून जेवायच्या वेळेस मग अजून वाढाचा प्रश्न नाही येईल काय? मग काहीच प्रश्न येत नाही, ते ठेवून दे इथं, पोळ्या ठेवून दे मधात. आम्हाला जे घेता येते हातानं, हात आहे आम्हाला, सगळ्यांनाच घेता येते, सगळेजण सोबत जेवते तर बरं वाटत असते. एकाच व्यक्तीनं कोण बन नंतर जेव्हा सगळ्यांना सोबत जेवायचं, आजपासून सगळे सोबत जेवायचे बिलकुल. ठेव ना आता त्या पोळ्या इथं ना, आता म्हणूनच राहिले सगळेजण, तर काही तू उभीच राहायची ना तर एवढा वेळ. द्या आता ठेवून इथं आणि घेऊन ये स्वतःसाठी. अरे बंटी, जेवला बेटा तू? जेवलो बाबा, जेवलो. मी आईने दिलं जेवायला, जेवलो मी.
ठीक आहे, खेळ मग तू. पहिल्या जमान्यात असं होतं काय? हा, तुम्ही तर कधी माईच्या समोर बोलले नाही मग. कधी नाही म्हटलं असं का जाय घेऊन ये स्वतःसाठी ताट. हा, आणि तुमच्या माईनं कधी म्हटलं नाही का जाय घेऊन ये जेवायचं शांती, सोबतच जीव आपण. हा हा, कधी नाही म्हटलं. पहिल्याच्या जमान्यात ना आताच्या जमान्यात फरक नाही काय? तुला तुझ्या सासूसारखं बनायचं आहे काय? हा, तुझी सासू तर काहीच नाही करू दे. मग आता तू तुझ्या सुनेली तशीच वागवशील काय? थोड्या जमान्यात ना आताच्या जमान्यात लय फरक आहे. आता आपण जर असं वागलं तर त्याच्यात ना आपल्यात काय फरक राहील मग? काही जमाना गिमाना बदलला नाही. हे लोक आताचे शाईने झाले जरा जास्त. माधुरी, तू जा ना, तू उभीच राहशील का इथं? जाय ताट घेऊन ये पहिले, तोपर्यंत आम्ही जेवत नाही. हो ठीक आहे. आई, काऊन अशी वागणूक देतो हो सुनीले? हा, सोन काय तू पोरगी काय अशी समजलं तू? एवढे दिवस झाले, एवढे वर्ष झाले, तरी अजून तू सुनीले आपलं समजू नाही शकली आई. हा, काय बिघडलं तिचं असं? रोज तुमची सेवा करते, सगळं करते तुमच्यासाठी, तरी अशीच वागतं, अशीच वागणूक देतो तरी. हा, उद्या जर तुझ्या पोरीला सासरी अशी वागणूक भेटली तर मग तुला भला आनंद होईल काय? मग म्हणशील नाही पोरीला असं वागवते, बापान तसं वागवते, नाही काय? सासू चांगली नाही वागत, मग तिच्याही आईला वाटत असेल ना का माझ्या पोरीची सासू चांगली नाही वागत बा तिच्यासोबत. नाही, आतापासून काय म्हणते तर सुनीले सगळी राजोट देऊन देतो ना घरातल्या चाब्या गिब्या सगळं देऊन देतो तिच्या हाती, पैसा आदला नाही काय? अरे वा वहिनी, तुम्हाला कसं माहित मी आलीच म्हणून? आता ताटाही घेऊन आल्या माझ्यासाठी. नाही, ठेवा ना खाली. हो ना बाई, या ना, बसा ना, आणून देतो तुम्हाला ताट. तुझ्यासाठी दुसरं ताट घेऊन ये तू आता. ते ताट देऊन देईल. हा, रुपीला देऊन दे ते ताट. आता आलीच ते तर. माधुरी, तू बस इथं जेवायला बस पहिले. रुपाली स्वतःचं ताट स्वतः आणता येते तिले. आत्ताच बाहेरून आली ना, बस बसली इथं. हा, स्वतः घेता येतं म्हटलं, कोणतं काम करते नाही तर ते घरात. रुपे, जाय ताट घेऊन ये स्वतःसाठी. स्वतःचं काम स्वतः करणं शिका आता. आता सासरी जा लागन काही दिवसानं. हा, इथून काही वहिनी ते पाठवणार नाही तुमचं काम करायसाठी. हा, सासरी स्वतःचे काम स्वतःच करायला लागून, तुम्हाला दुसऱ्याची करायला लागून, लक्षात ठेवा आता. दादा, रोज मला वहिनीच तर वाढून देते ताट. आजच काय झालं? आज काहीच नाही झालं. आज या घरातला नियम बदलवला मी. वहिनी सोबतच जेवण आणि तू स्वतःचं काम स्वतः करशील. आई ती मस्त उठतं, सगळं आई वहिनीकडून करून घेतं. हा, वहिनीला मोड करून ठेवलाय का तुम्ही घरात? आणि कॉलेजला जातं तर संध्याकाळी येतं. हे कोणतं कॉलेज होते संध्याकाळपर्यंत राहते? दादा, किती बदलला रे तू? हा, वहिनीसाठी किती बदलला. आमचा राहिलाच नाही काय माहित. हा, वहिनी आणून देऊन राहिला तर नाही म्हणतात त्याइले. जास्त बोलू नको रुपये, सांगून देतो तुले. मी सगळेच आहे म्हटलं. हा, म्हणजे तुमच्या राहासाठी तिच्या इकडून काहीच बोलू नाही काय? मी पाहतो म्हटलं, रोज तेच काम करते सगळं. आई आणि तू मस्त गोष्टी करता, बसता चांगल्या. आई इकडे तिकडे फिरते आणि तू कॉलेजला जातो. ते कॉलेज बंद करून टाकतो आता. कॉलेज गेले सगळं बंद. यावर्षी तुला लग्न करून देतो, पोरगं पाहिलं आहे म्हटलं त्यासाठी चांगलं. कसा बोलून राहिला रे तू? बहिणीसोबत बोलायची पद्धत आहे का ही तुझी? आई, याच्यात पद्धतचं काय आलं? उद्या जर रुपाली तिच्या सासरी गेली तर जशी तू आता इले बोलतो माधुरीले त्यासोबत जीव नको, हे काम कर ते काम कर, तशी तिच्या सासूही म्हणून ना. मग तिला आतापासून तिची तयारी नाही करायला लागून काय? वा रे माया पठ्ठ्या. हा, आज बनला तू खरचा खरंच वाघ. मी तर कधी बनू नाही शकलो, बायकोसमोर बोलू नाही शकलो, पण खरंच तू बोलला आज माझ्यासमोर लय चांगलं झालं. स्वतःच्या बायकोची साईड घेतली, घ्यायलाच पाहिजे. मी माझ्यासमोर कधी बायकोची साईड घेतली नाही, पण मी बायको जरा जास्तच वाया गेली. सून बिचारी इतकी चांगली गरीब भेटली, सगळं करते सगळेचं, तर तिले मुलकरींसारखी वागणूक काऊन देते बाई हे बाई? तुम्ही काय पटर पटर करून राहिले व तोंडातल्या तोंडात? हा, मस्त वाटून राहिलं असून तुम्हाला तर पोरग मायले आणि बहिणीले बोलून राहिलं तर नाही. हा, खुशी आहेच मला माझ्या पोरानं आज साईड घेतली सुनीची तर. कारण मै सून आहे तशी लाखात एक सून आहे म्हटलं माई. हा, शोधन तर सापडत नाही अशी. सगळ्या इकडे शोधन कनी तर लाखात नाही सापडत म्हटलं अशी सून आहे. पण तुम्ही तिला वागणूक कशी देता? आई, पाहिलं काय? हा, दादा किती आहे. वहिनीले जेवायला बसून दिलं आणि मला दिलं नाही ना. वहिनीने शेवटी ताट आणून दादाच्या मनानंच ऐकलं नाही काय? आता मी नाही जेवत. मी चालली आता माझ्या खोलीत, तशीच झोपतो आता. नाही जेवायचं मला आता. आता जेवतच नाही मी. आता तुम्ही काही करा, तुमचं ताट तसंच राहू द्या, तुमचं जेवण आहे तसंच राहू द्या. आता मी जेवतच नाही. अबा, नाराज कायले होतं? ये जेवायला. हे की माहित ताट घे, मी दुसरं आणतो. ननदबाई बसा ना, मी आणून देतो ना तुम्हाला दुसरं ताट. काही गरज नाही वहिनी. तुम्हाला दादानं म्हटल्याबरोबर कशा बसल्या तुम्ही सटकन जेवायला? याचाही विचार नाही केला का आपल्या ननदबाईला भूक लागली असेल का काही म्हणून? किती दिवस सकाळपासून चालली जातो म्हटलं मी. माझा विचार करता का तुम्ही कोणी? माय पोरगी थकून गेली असून बापा सकाळपासून. हा, काही खाल्लं नाही खाल्लं. ये बस, जेवायला देतो मी. बस बस झाला आता, लय झालं म्हटलं. आई, चल जेव चुपचाप. जेवायचं असेल तर माधुरी चल सरळ होय जेव. तिला बिलकुल मनाचं नाही, कोणा मनवाचं नाही. कधीपर्यंत जेवत नाही ती, तिच्यासाठी बिलकुल माधुरी स्वयंपाक करायचा नाही घरात. तिच्यासाठी शिजलं पाहिजे नाही घरात. हा, मी तिला जेवणाच्या ताटावरून उठवून म्हटलं, जशी ती आता उठून गेली नाही इथून तसंच उठवून म्हटलं. कसं तिला समजत नाही स्वतःचं. किती निर्दयी बनला रे तू. हा, स्वतःच्या बहिणीसाठी, लहान बहीण आहे ना ती तुझी, लहान बहिणीसाठी एवढा निर्दयी बनला तू का तिला जेवणाच्या याच्यावरून उठा लागला शेवटी? आई, बडावा नको देऊ तिला प्रत्येक गोष्टीत. तू या बडाव्याने चढली म्हटलं ती एवढी. हा, त्या तिले एवढं सूट देऊन दिली सगळ्या गोष्टीची.
का बस मी म्हटलं पाहुणे बोलावतो आता 3-4 दिवसानं चांगला पोरगा आहे हा तर तयार राहायचो म्हणा तिला लग्नासाठी आणि हिच्यासाठी एकही काम करायचं नाही. माधुरी अर्धे कामं इले करायला लावायचे आता काय बस झालं तुझ्या कॉलेज आता बस कर आता हप्त्यापासून. दादा मी लग्न करत नाही सध्या. मी जेव्हा करन तेव्हाच तुला सांगन का आता मला करायचं आहे तेव्हाच पाहुणे बोलावजो. मी येणार नाही पाहुण्याच्या समोर. काय रुपये मी तुझ्या भाऊजोय म्हटलं लक्षात ठेवतो तू पाहुणे आल्यावर तू का बाहेर आली नाही तर लक्षात ठेवून घेतो तुला घरातही ठेवणार नाही म्हटलं मी. बाई रुपये जिद नको करू माय त्याच्या समोर. तुला माहित नाही तो कसा आहे तर हा खरंच काढून दे तुला घराच्या बाहेर कुठं जाशील मग. बस ना जाय घेऊन ये स्वतःसाठी वाढून ना बस. इथंच आहे पोळ्या भाजी ताट घेऊन ये जाय. आई मला जोपर्यंत वहिनी आणून देणार नाही ना तोपर्यंत मी जेवणारच नाही म्हटलं. बंटीचे बाबा आणू द्या ना हो. काय आता ते जेवायच्या टाइमाला असं करताय. तू चुप बस माधुरी तू बिलकुल बोलू नको तू जेवण कर काही गरज नाही आणून द्यायची. ह्या काही विचार करते का तुया बिलकुल करत नाही मी एवढ्या दिवसचं पाहून राहिलो आहे. जेव्हा माणसाचं जास्त प्रमाणाच्या बाहेरून जाते की नाही तेव्हा येत असते सगळं बाहेर. लावा फुटला म्हटलं आज म्हणून आली तिकडून आली ना बस बसली. आणा वहिनी जेवायला माणूस आहे का तू अर्धे कामं स्वतः करायला पाहिजे. अव थांबवा रुपये. बाबा पाहिलं हा कसा एकीमेकीत जीव गुतलाय त्याचा मायलेकीचा आणि सुनीसाठी काहीच मन नसून दुखत काय बाबा यायचं. अरे तशीच आहे तुझी माय आता सांगते मोठी का सासूच्या राजी असं होतं मग ते सासूनं काही दिलं नाही. अरे मै माय एवढी गरीब होती राजा त्यात पाहिली म्हणा तू झाल्यावरच मेली मै माय. पण म्हटलं माय मायले हातपाय घासू घासू मेली रे राजा पाणी नाही टाकलं तिच्या तोंडात. आणि आता सांगते का सासू खाऊ नव्हती देत म्हणते इनच तर सासूला जगू नाही दिलं. नाही पण तुम्ही असं म्हणाले नाही पाहिजे होतं हा ननद बाईले. आता ते किती दिवस राहीन आपल्या घरी मग हाय तोपर्यंत आता केलं तर काय बिघडते. आता एवढे वर्ष तर करूनच राहिली त्याचं मग आता एकाच दिवसानं काय बिघडलं होतं. आता ते ना झालं ना नाराज जेवणाच्या ताटावरून उठून गेलं चांगलं वाटते काही. बरोबर केलं माधुरी मॅ तू याकून बोलणं होत नाही की नाही तर मी बोलतो तू काही टेन्शन घेऊ नको तुझ्या मागा आहे ना मी उभा. हा जेव्हा पाहिलं तेव्हा सुनीचा अपमान करते मग माई करते ना बहीणही करते. अरे कधी कधी आपल्याला माणसाले बायकोचा विचार करावाच लागते. चला बा मग आता आपण भेटू उद्याच्या व्हिडिओत नाही. आता आमच्या सासूबाई गेल्या ननद बाईले समजावले समज काढासाठी. तर आता काय होते काय नाही आता आपण पुढच्या भागात पाहू उद्याच्या नाही काय. तोपर्यंत आम्हाला रजा द्यावा आता. आता शांताबाई तर बोलत नाही तर आज मीच बोलून घेतो. आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि असेच रोज रोज आपल्या व्हिडिओला भेट देत जा. भेट मग उद्या बाय बाय.